नमस्कार मित्रांनो, आजच्या नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या स्वामीमय दीपावलीच्या पुढच्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिवाळीचा म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नरक चतुर्दशी व संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील आहे. आपण आज त्यात खूप व्यस्त आहोत, पण तरीसुद्धा स्वामींचं स्मरण हे आपल्याला कायम राहिलंच पाहिजे. आणि म्हणून आज आपण एक खूप छानशी आणि छोटीशी गोष्ट ऐकून त्यातून आपल्याला काय बोध मिळतोय ते पाहणार आहोत. हल्लीच माझ्या वाचनात गुजरातमधील एका महान संतांबद्दलचा लेख आला होता. त्यांचं नाव आहे श्री पखाराम महाराज. पखाराम महाराज लहानपणापासूनच खूप त्यांच्यामध्ये भक्तिभाव होता. एकदा ते आपल्या कोणा नातेवाईकाकडे भोजनासाठी गेले होते. त्यावेळी तिथे बाहेर खेळायला गेले होते. अगदी 5 वर्षाचे होते ते. खेळता खेळता ते इतके तल्लीन झाले आणि त्यांनी अंगणामध्ये लहान मोठ्या दगडांचे असे छानसे एक राम मंदिर बनवले. त्यात मूर्तीस्वरूप एक छोटासा दगड म्हणजे त्याची स्थापना केली, दगडाची रामाची मूर्ती म्हणून. त्यानंतर इतकंच नाही तर त्यांनी दगडाची आरती बनवली, प्रसादसुद्धा दगडांचाच बनवला. पण त्याप्रती त्यांचा भाव इतका उत्कट होता की साक्षात तेथे ईश्वर तत्वच प्रकट झाले आणि जी दगडाची आरती होती ती सगळ्यांसमक्ष प्रज्वलित झाली. तसंच जो दगडाचा प्रसाद त्यांनी बनवला होता ना, त्याचं साखर आणि खोबऱ्यामध्ये रूपांतर झालं. सगळ्यांना हा चमत्कार पाहून खूप आश्चर्य वाटलं व सगळे त्यांच्या समवेत भक्तिरसात रंगून गेले. मित्रांनो, या कथेतूनच आपल्याला लक्षात येतं की भक्तीमध्ये भाव किती महत्त्वाचा आहे. आपण दरवेळी म्हणतो की स्वामींबद्दल मनात भाव असला पाहिजे, पूर्ण श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. त्यात भावाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला इथे लक्षात येतं. मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की आपल्या जवळपासच्या मठांमध्ये सुद्धा, मी सुद्धा अनेकदा पाहिलं की थंडीमध्ये स्वामींच्या मूर्तीला स्वेटर घातला जातो, उन्हाळ्याच्या वेळेला स्वामींसाठी खास पंखा लावला जातो. ह्यामागे असा भाव असतो की ती नुसती मूर्ती नसून साक्षात स्वामी आहेत व स्वामी जरी अवधूत असले, त्यांना थंडी, वारा, पाऊस, भूक, तहान कसलेच त्यांना ह्या गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणजे या गोष्टी त्यांच्यामध्ये कुठलीही बाधा आणू शकत नाहीत. पण तरी आपण भोळे भाबडे भक्त असतो. आपला त्यांच्याप्रती जो भाव असतो ना, तो दाखवण्याची ही पद्धत असते. त्यामुळे इथे असं मानलं जातं की ती केवळ मूर्ती नसून ते साक्षात खरंच स्वामी आहेत आणि त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांना स्वेटर घातला जातो, कान टोपी छान घातली जाते थंडीची, उन्हाळ्याच्या वेळेला पंखे लावले जातात. हे अशा प्रकारे आपला भाव प्रकट केल्याचं अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे. मित्रांनो, साईबाबांची आरती तर आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल. गणपतीच्या वेळेत तर आपण ही नेहमी आरती घेतलीच जाते. त्या आरतीत एक खूप छान वाक्य आहे, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दयाघना ऐसी तुझी ही माव. इथेच आपल्याला कळतं की ज्याच्या मनात जसा भाव आहे तसा त्यांना अनुभव येतो. म्हणजे ज्याच्या मनात जसा भाव असेल तशी अनुभूती. तुम्ही जर मानत असाल की हे खरोखर स्वामी आहेत, मी जे प्रार्थना करतोय किंवा जी काही सेवा करतोय ती स्वामींपर्यंत पोचते आणि ते सुद्धा मला तसं उत्तर देतात, तर तुम्हाला तसा अनुभव येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल की स्वामी तुमच्या प्रार्थनांना, प्रश्नांना, जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्यांना उत्तर देत आहेत. तुम्हाला त्याची प्रचिती येऊ लागेल. त्यानंतर सत्यनारायणची पूजा असली किंवा पंढरपूरची जेव्हा आषाढी एकादशीची वारी असते त्यावेळेला हे गाणं खूप प्रसिद्ध असतं की चल ग सखे पंढरीला. तर त्यात एक असं वाक्य आहे की तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखू माईला. तर ह्या गाण्यात सुद्धा ते म्हटलेलं आहे की जिथे भाव तिथे देव. म्हणजे आपण जसं आत्ताच्याच कथेत पाहिलं की त्यांनी एक प्रभू श्री रामचंद्रांच्या जागी एक नुसतं पाषाण ठेवला, पण त्यांचा भाव इतका उत्कट होता की तिकडे ईश्वर चैतन्य साक्षात प्रकट झालं. ह्या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या भक्तीमध्ये भावाचं किती महत्त्व आहे. ते जर भाव असेल तरच आपल्याला अनुभव आणि प्रचिती येईल. मित्रांनो, आपल्या स्वामींच्या बाबतीत पण असं आहे, काही भक्तांचा इतका भाव असतो, इतके स्वामी भक्तीत ते समरस झालेले असतात ना, की एका ताईंचा मी मध्ये अनुभव वाचला होता की त्या स्वामी भक्तीत इतक्या तल्लीन होत्या की एकदा त्या स्वामींचा फोटो होता, तर सहज ते स्वामींना पटकन असं, लहान मुलं कशी नाराज होतात आईवडिलांवर वगैरे तसं, तर तशा प्रकारे ते स्वामींना बोलल्या की काय हो स्वामी, सगळ्यांशी बोलता, माझ्याशी तुम्ही बोलत नाही. आणि त्यावेळेला असं झालं की फोटोतून स्वामींच्या आवाज आला की जे माझ्याशी बोलतात त्यांच्याशी मी बोलतो. पुढे त्या ताईंना साक्षात्कार झाला, स्वामी त्यांच्या घरी येऊन त्यांना दर्शन वगैरे दिलं, असा तो अनुभव होता. पण बघा, त्यांचा भाव होता की मी ही जी तक्रार करते लहान मुलासारखी आपल्या आईकडे, स्वामी माऊलीकडे, ती त्यांच्यापर्यंत पोचते, ते ऐकतायत आणि स्वामींनी सुद्धा त्यांना तसं उत्तर दिलं. मित्रांनो, तर ह्या सगळ्यावरून आपल्याला लक्षात येतं की भावाचं किती महत्त्व आहे ते. तर असाच मनात शुद्ध भाव ठेवून आपण सगळे स्वामी भक्ती करूया.
स्वामींची मनापासून भक्ती करूया, जशी जमेल जेवढी जमेल तेवढी करूया, पण मनापासून करूया आणि स्वामींना पूर्ण समर्पित होऊया. आणि बघा, जसं दिवाळीत आपण तिमिरातून तेजाकडे जातो, तसंच स्वामी आपल्या आयुष्यातला सगळा जो काही अंधार आहे, सगळ्या ज्या काही वाईट साईड गोष्टी, संकट जे काही आहे ते सगळं दूर करून आपल्या आयुष्याचं सोनं करतील, आपल्याला उजेडाकडे नेतील. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की लिहून कळवा कमेंट्समध्ये. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला स्वामींचा महिमा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.